अनाथ मुलासोबत केला वाढदिवस साजरा। सविस्तर माहिती। दिनांक 5/6/2025 वार गुरुवार रोजी छावा मराठा सेनेचे प्रदेश महासचिव श्री सचिन भाऊ भिसे व सौ शीतल सचिन भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवशक्ती फाउंडेशन संचलित स्पंदक बालक आश्रमात भेट देऊन त्यांनी तेथील अनाथ मुलासोबत केक कापून त्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप श्री सचिन भाऊ भिसे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी छावा मराठा सेनाचे प्रदेश कार्याध्यक्ष विलास भाऊ पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष संगीताताई नायकरे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष सौ शीतलताई भिसे पाटील, छावा मराठा सेनाचे पुणे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ धस, छावा मराठा सेनाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संगीताताई कड पाटील, ज्योतिताई पडवळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ अश्विनीताई भोसले, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष ज्योतिताई खंडागळे, रंजनाताई चने, वैशाली ढोरे, स्वाती धाकले, चारुशीलाताई गिर, मथुराताई काटे, छावा मराठा सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत निकाळजे, अमोलभाऊ बंडगर, टेमगिरे मामा, छावा मराठा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीकांतजी घुले तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष तसेच श्री नाना कुंभार, पुणे जिल्हा संघटक मुरलीधर पांचाळ उपस्थित होते। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। गेल्या एक आठवड्यापासून आमच्या संघटनेच्या म्हणजे बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांचे बड्डे झाले। त्यामध्ये अश्विनीताई भोसले यांचा 30 मे रोजी बड्डे झाला, तसंच ज्योतिताईंचा 2 तारखेला बड्डे झाला आणि विशाल भाऊचा 1 तारखेला झाला, माझा 3 तारखेला झाला। तर आम्ही सर्वांनी मिळून असं ठरवलं की केक आणि ह्या फालतू गोष्टीमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा त्या बदल्यात मुलांना शिक्षणासाठी शालेय साहित्य आपण दिलं पाहिजे। कारण केक वगैरे या गोष्टींसाठी वेस्ट मनी आहे, टाकाऊपासून लोक टिकाऊ बनवत असतात वस्तू वगैरे। तर आपण पण समाजामध्ये एक सामाजिक काम करत असताना आपण समाजामध्ये काहीतरी एक वेगळा आदर्श निर्माण करावं ही भावना घेऊन आम्ही या ठिकाणी आज हा एक आगळा वेगळा संकल्प केला आहे। मला या माध्यमातून एकच सर्वांना सांगावंसं वाटतं की आपण ही सर्वांनी या गोष्टीचा केक आणि फटाकड्या वगैरे, आता मी बरेच वेळा बघते की 12 वाजल्यानंतर ना मोठे मोठे लोक फटाकड्या वगैरे वाजवतात। ते मनी वेस्ट करण्यापेक्षा ना ज्या ठिकाणी पैशांची गरज आहे, पैसा हा जपून वापरला पाहिजे आणि ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी तो वापरला गेला तर निश्चितच लक्षणीय टिकते आणि वाढतही जाते असं मला वाटतं। DR न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि पहा आपल्या बातम्या।